नमस्कार. आज आपण एका भलत्याच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. ही एक अशी हुशारी आहे जी कदाचित आपल्या मार्कशीटवर दिसत नाही, पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कदाचित सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरते. हो, आपण बोलतोय भावनिक बुद्धिमत्तेबद्दल, म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स. कधी विचार केलाय का की काही लोक अभ्यासात प्रचंड हुशार असतात, त्यांचा IQ खूप जास्त असतो, पण तरीही ते आयुष्यात संघर्ष करताना दिसतात. आणि दुसरीकडे काही सामान्य बुद्धीची माणसं मात्र प्रचंड यशस्वी होतात. असं का होतं? यशाच्या समीकरणात नक्की असा कोणता घटक आहे जो आपल्या नजरेतून सुटतोय? चला तर मग आजच्या या प्रवासात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण आधी बघू की फक्त IQ का पुरेसा नाही, मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ, आणि शेवटी ही ताकद आपण आपल्या आयुष्यात कशी वापरू शकतो हे देखील जाणून घेऊ. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. केवळ बुद्ध्यांक म्हणजे आपला IQ हा यशाचा एकमेव मापदंड म्हणून का अपुरा पडतो, आणि त्यामुळे संशोधकांना दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचा शोध घेण्याची गरज का वाटली, हे आपण पाहू. झालं असं की अनेक मोठ्या संशोधनांमधून एक चकित करणारं सत्य समोर आलं. 1980च्या दशकात झालेल्या एका अभ्यासात हे स्पष्ट झालं की केवळ शैक्षणिक हुशारी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील यश, नातेसंबंध किंवा आनंदाची हमी देत नाही. आणि हे सिद्ध झाल्यावर संशोधकांना कळून चुकलं की यशाच्या सूत्रात एक खूप महत्त्वाचा भाग हरवला आहे, आणि त्याचाच शोध सुरू झाला. आणि त्या शोधाचं उत्तर म्हणून जी गोष्ट समोर आली ती होती भावनिक बुद्धिमत्ता. हा तोच हरवलेला तुकडा आहे जो आपण सुरुवातीला पाहिलेल्या कोड्याचं उत्तर देतो. तर मग ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळण्याची एक कला आहे. ही निव्वळ बुद्धी नाही, तर कौशल्यांची एक वेगळीच श्रेणी आहे. ही संकल्पना खरी लोकांपर्यंत पोहोचली ती मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्यामुळे. त्यांनी त्यांच्या 1995 सालच्या प्रसिद्ध पुस्तकातून याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या व्याख्येमुळे या संकल्पनेला एक ठोस आधार मिळाला. बरं, मग ही भावनिक बुद्धिमत्ता नक्की कशाने बनलेली आहे? चला तिचे भाग पाडून समजून घेऊया. आणि सुरुवात करूया आतून, म्हणजे स्वतःपासून, स्वतःच्या व्यवस्थापनापासून. मुख्यत्वे भावनिक बुद्धिमत्तेचे 2 मोठे स्तंभ आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिला म्हणजे वैयक्तिक क्षमता, म्हणजे आपण स्वतःला आणि आपल्या भावनांना कसं सांभाळतो. आणि दुसरा म्हणजे सामाजिक क्षमता, म्हणजे आपण इतरांशी असलेले संबंध कसे हाताळतो. आणि या दोन्हींना चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे, ती म्हणजे प्रेरणा. आता यातला जो सगळ्यात पायाभूत घटक आहे ना, तो म्हणजे आत्मभान, म्हणजे सेल्फ अवेअरनेस. स्वतःच्या भावना समजून घेणं ही भावनिक बुद्धिमत्तेची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. कारण बघा, जोपर्यंत आपण स्वतःलाच ओळखत नाही तोपर्यंत इतरांना समजून घेणं जवळजवळ अशक्य आहे. या आत्मभानामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी येतात. 1. आपल्याला नक्की काय वाटतंय हे ओळखणं. 2. आपल्या क्षमता आणि मर्यादा काय आहेत याची जाणीव असणं. आणि 3. स्वतःवर ठाम विश्वास असणं. यातूनच आपल्या आतल्या जगाचं एक स्पष्ट चित्र तयार होतं. ठीक आहे, भावना ओळखता आला, पण पुढे काय? इथे येतो दुसरा स्तंभ, आत्मनियंत्रण. आणि याचा अर्थ भावनांना दाबून टाकणं अजिबात नाही, तर एका कुशल सारथ्याप्रमाणे त्या भावनांच्या रथाला योग्य दिशा देणं आहे. म्हणजे बघा, यात काय काय येतं तर अचानक येणारा राग आवरणे, कठीण परिस्थितीतही प्रामाणिक राहणे, बदलांची जुळवून घेण्याची तयारी ठेवणे आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याची मोकळीक. हेच भावनिक प्रभुत्वाचं खरं लक्षण आहे. आतापर्यंत आपण स्वतःबद्दल बोलत होतो. आता वळूया बाहेरच्या जगाकडे, म्हणजे आपण इतरांशी कसा संवाद साधतो आणि नातेसंबंध कसे हाताळतो याकडे लक्ष देऊया. आणि इथे तिसरा महत्त्वाचा स्तंभ येतो, परानुभूती, म्हणजेच एम्पथी. आता परानुभूती म्हणजे फक्त एखाद्याबद्दल वाईट वाटणं नाही, तर त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून तिच्या नजरेतून जगाकडे बघण्याची आणि तिच्या भावना खऱ्या अर्थाने समजून घेण्याची ही क्षमता आहे. यामध्ये इतरांना समजून घेण्यापासून ते एखाद्या समूहात काय भावनिक वातावरण आहे हे ओळखण्यापर्यंत अनेक पैलू येतात. ही क्षमता आपल्याला सामाजिकदृष्ट्या खूप जास्त प्रभावी बनवते. आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, सामाजिक कौशल्य. ही भावनिक बुद्धिमत्तेच्या इतर सर्व स्तंभांची जणू काही परिणिती आहे. इथे तुम्ही तुमचं भावनांचं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरता हे महत्त्वाचं ठरतं.
यामध्ये आपलं म्हणणं इतरांना पटवून देणं, चांगले संवाद साधणं, वादविवाद मिटवणं, इतरांना प्रेरणा देणं आणि चांगली नाती तयार करणं या सगळ्या क्षमतांचा समावेश होतो. ही कौशल्य आपल्याला कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी करतात. तर हा सगळा प्रवास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की याची एक ठरलेली दिशा आहे. सुरुवात होते स्वतःच्या आत डोकावण्यापासून, मग स्वतःला सांभाळण्यापासून, त्यानंतर इतरांना समजून घेण्यापासून आणि शेवट होतो इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यावर. प्रत्येक पायरी आधीच्या पायरीवर अवलंबून आहे. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण याचा प्रत्यक्ष जीवनात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात काय उपयोग? चला पाहूया. विचार करा, अशा शाळा जिथे मुलांना फक्त गणित विज्ञान नाही तर स्वतःच्या भावनांना सांभाळायलाही शिकवलं जातं, तिथे काय होईल? साहजिकच शिकण्यासाठी एक खूप सकारात्मक आणि आश्वासक वातावरण तयार होईल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल, एकाग्रता वाढेल आणि ते केवळ चांगले विद्यार्थीच नव्हे तर चांगले माणूस म्हणून घडतील. चला, आता आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत. यातून आपल्याला घरी घेऊन जाण्यासारखा सर्वात महत्त्वाचा विचार कोणता आहे? आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही काही दगडात कोरलेली गोष्ट नाहीये. ती जन्माबरोबरच मिळालेली देणगी नाही. ही एक कला आहे, कौशल्यांशी एक मालिका आहे, जी आपल्यापैकी कोणीही शिकू शकतं, त्याचा सराव करू शकतो आणि आयुष्यभर त्यात सुधारणा करू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा की आपली स्वतःची सर्वात मोठी भावनिक ताकद कोणती आहे आणि तिचा वापर आपण स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, आपल्या विकासासाठी कसा करू शकतो? या प्रश्नासोबतच आजचा हा प्रवास इथेच थांबूया. नक्की विचार करा.